2019 साली सुखकर्ता टेक्निकल अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नावाची आमची फर्म आम्ही चालू केली. क्वालिटी इंजिनियर्स लोकांना ज्या अडचणी होत्या ते मला लक्षात आल्या की सॅम्पल साईज काय असायला पाहिजे. ते जे सॅम्पल सेन्स मीन्स वॉट धातू चाचणी गुणवत्तेची गुरुकिल्ली हे बुक लिहिलं. वर्ल्ड बुक ऑफ लंडनमध्ये त्याचे वर्ल्ड रेकॉर्ड देखील झाला. तर टेस्टिंग आहे काय नेमकं आणि का गरजेची आहे? तर धातू हा एक गोष्ट असा की आपल्या प्रत्येक मानवी जीवनाशी निगडीत आहे. तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या टेस्टिंग्स करता? सो यामध्ये कसं असतं, टेस्टिंगच्या प्रामुख्याने 2 कॅटेगरी आहेत. यामध्ये एक आहे DT ज्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणतो आणि दुसरं म्हणजे NDT नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. नमस्कार मंडळी, माझं नाव मुकेश पाटील. सिनेरा फिल्म स्टुडिओच्या बिझनेस पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अमोल भोसले सर, सुखकर्ता टेक्निकल सर्व्हिसेस कन्सल्टन्सी यांचे फाउंडर अँड CEO. त्यांचा या क्षेत्रात 10 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी या क्षेत्रात डेफिनेटली काय काय काम केलेलं आहे, कशा पद्धतीने मेटल टेस्टिंगच्या कामांमध्ये त्यांनी मोठ्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. नमस्कार भोसले साहेब. नमस्कार सर, थँक्यू. सिनेरा फिल्म स्टुडिओच्या बिझनेस पॉडकास्ट सिरीजमध्ये स्वागत आहे. तुम्ही आपल्या व्ह्युअरला सांगा की तुम्ही एक्झॅक्टली पुण्यात कधी आलात, कसं काय स्ट्रगल आहे तुमचं, थोडंफार इंट्रोडक्शन द्या आपल्याला. थँक्यू सो मच मुकेश पाटील सर, थँक्यू सो मच. माझं नाव अमोल भाऊसाहेब भोसले, बाय प्रोफेशन BSc फिजिक्स. 2011 साली आमचा कॅम्पस थ्रू आम्ही ज्यावेळी कॉलेजला कॅम्पस झाला त्या कॅम्पसद्वारे आम्ही पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर आम्हाला त्या कॅम्पस थ्रू आमचं सिलेक्शन झालं. ब्रेम्बो ब्रेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी मध्ये आम्हाला संधी भेटली काम करण्याची. मग त्यावेळी आम्हाला फर्स्ट टाईम आम्ही पुणे बघितलं. मग ते पुणे तिथं काम केल्यानंतर बाहेर पडल्यानंतर सेकंड इयरला बाहेर पडल्यानंतर मग अशा ते परत ट्रेनिंग बेसवरती होतं, त्यामुळे परत एक्झामला गावी जायला लागलं. मग ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर विविध वेगवेगळ्या टेस्टिंग फील्ड म्हटलं काय करायचं. आता ऑलरेडी थोडंसं पुणे बघितलं होतं. सो बऱ्याचशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये क्वालिटी डिपार्टमेंट आणि लॅब रिलेटेड म्हणजे जे काही इंडस्ट्रियल लॅब आहे, इंडस्ट्रियल लॅबच्या जे काही टेस्टिंग असतं त्या टेस्टिंग फील्डमध्येच वेगवेगळ्या लॅबोरेटरीजमध्ये आम्ही काम केलं. आणि ते काम करत असताना मग आयडिया आली की बाबा आपण काहीतरी थोडंसं केलं पाहिजे. आपण आलो एवढ्या लांबनं खेडेगावातनं 2 पैसे कमवण्यासाठी, तर काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. म्हणून म्हटलं की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. या अनुषंगाने मग ते एक्सपिरियन्स करत 2019 साली सुखकर्ता टेक्निकल अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नावाची आमची फर्म आम्ही चालू केली. राईट. आपण नेहमीच बघतो की कुठलीही कंपनीचं जेव्हा नाव ठेवतात ओनर, त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्सेप्ट असतो. सो सुखकर्ता टेक्निकल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस हे नाव तुम्हाला कसं सुचलं आणि काय त्याच्या मागचं? नक्की सर, सुखकर्ता जर नाव बघायला गेलं तर सुखकर्ता हा एक आपला हिंदू संस्कृती शब्द आहे, जो संस्कृत शब्द आहे आणि हिंदू पण आहे. सो सुखकर्ता मीन्स काय, सुख देणारा, सुख देणार. तसं बघायला गेलं तर मी गणपतीला आम्ही खूप मानतो, त्यामुळं सुखकर्ता हे नाव आवडलं म्हणून सुखकर्ता नाव ठेवलं. आणि प्रत्येक सुखकर्ता टेक्निकल हा टेक्निकल वर्ड असल्यामुळे ह्याचा इंजिनिअरिंग फील्ड बऱ्यापैकी आहे. वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत बिझनेसच्या आमच्या टेस्टिंग रिलेटेड. सो त्यामुळं तो टेक्निकल वर्ड घेतला. आणि सुखकर्ता म्हणजे प्रत्येक क्लायंटचं समाधान व्हावं या अनुषंगाने आम्ही त्यांना विश्वास द्यावा आम्ही की टेस्टिंगची गुणवत्ता आम्ही चांगल्या प्रकारे करतो, या अनुषंगाने एक सकारात्मक नाव आम्ही कंपनीला सुखकर्ता टेक्निकल अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या पद्धतीचं दिलं. बरोबर. आता मगाशी मी बोललो की तुम्ही एक ऑथर पण आहात. सो तुम्ही एक्झॅक्टली काय नेमकं म्हणजे कशावरती बुक लिहिलेलं आहे, कशासाठी लिहिलं आहे, कशी कल्पना आली तुम्हाला, बुक लिहायची काय गरज पडली तुम्हाला? येस सर. सो 2013 ते 2019 किंवा 20 जोपर्यंत म्हणजे 19ला तर कंपनी चालू केली मी, या कालावधीमध्ये मी टेस्टिंग फील्डमध्ये काम करताना मला लक्षात यायचं की क्वालिटी मी बाहेरही फिरायचो, क्लायंटकडे जायचो ॲज अ सेल्स, टेक्निकली काम केलं आणि सेल्सला ज्यावेळी जायचो त्यावेळी बरेचसे क्वालिटी इंजिनियर लोकांचे क्वेश्चन्स यायचे की सॅम्पल साईज काय असायला पाहिजे. ते जे सॅम्पल सेन्स मीन्स वॉट की सॅम्पल्स मीन्स धातूचं जे काही सॅम्पल आहे, आपण ते धातूचं सॅम्पल म्हणू शकतो त्याला आपण, तर त्या धातूची साईज काय असायला पाहिजे सॅम्पल टेस्टिंगची, ते कुठले स्टँडर्ड वापरतात, इंडियन स्टँडर्ड, अमेरिकन स्टँडर्ड, ते कुठली ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया काय, अशा छोट्या छोट्या ज्या काही क्वालिटी इंजिनियर्स लोकांना ज्या अडचणी होत्या त्या मला लक्षात आल्या. मग मला लक्षात आलं म्हटलं की त्यांना काहीतरी हेल्प होईल, या अनुषंगाने मी मेटल टेस्टिंग गुणवत्तेची धातू चाचणी गुणवत्तेची गुरुकिल्ली हे बुक लिहिलं. आणि त्याचं 25 डिसेंबर 2024 रोजी मोठं इनॉग्रेशन झालं. वर्ल्ड बुक ऑफ लंडनमध्ये त्याचे वर्ल्ड रेकॉर्ड देखील झाला. अरे वा,
गुड, ग्रेट. सो अमोल सर, आता आपण बऱ्याच प्रकारचं, आता मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, सो मला सॉफ्टवेअर टेस्टिंग माहिती आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये मॅन्युअल असते, ऑटोमॅटिक टेस्टिंग असते, आपण ब्लड टेस्ट बघतो. सो हे धातू टेस्ट म्हणजे मेटल टेस्टिंग आहे काय नेमकं? येस. आणि का गरजेची आहे? येस. सो मेटल टेस्टिंग ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये धातूचं परीक्षण केलं जातं. धातूचं परीक्षण केलं जातं म्हणजे काय, की धातूच्या वेगवेगळ्या त्याच्यामध्ये रासायनिक जे म्हणतो आपण केमिस्ट्री चेक केलं जातं, त्याच्यामध्ये त्याचं स्ट्रेंथ चेक झालं, म्हणजे थोडक्यात त्याची गुणवत्ता चेक केली जाते. गुणवत्ता का चेक केली जाते, तर कुठल्याही गोष्टीचं काय त्याच क्वालिटीचं आहे की नाही त्या करण्यासाठी वेगवेगळ्या मटेरियलचं आपण ते टेस्टिंग करतो. आणि अजून सांगायचं गेलं तर जुन्या महाराजांच्या काळी आपल्या बघायला गेलं तर गड किल्ले आज देखील आहेत. म्हणजे ती स्ट्रॉंगनेस अजून देखील आहे. सो जर का दगड मातीचं त्या ज्या काळात त्यांनी बनवलं ते अजून देखील आहेत आपण बघायला गेलं तर धातू हा एक गोष्ट असा आहे की आपल्या प्रत्येक मानवी जीवनाशी निगडीत आहे. आता आज तुम्ही देखील घरून आला असाल, सिनेरा स्टुडिओला आपण आलो आहे आज. सो सिनेरा स्टुडिओला तर आपल्या व्हेकलने आलो आहे. ऑटोमोबाईल सेक्टरला धातू प्रत्येक पार्टमध्ये चाइल्ड पार्ट असतात, तर त्या प्रत्येक चाइल्ड पार्टचं टेस्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे. त्याची गुणवत्ता काय आहे, त्याची स्ट्रेंथ किती आहे, मग वेगवेगळे चाइल्ड पार्ट असतात. ते चाइल्ड पार्ट पूर्ण चेकिंग करूनच त्या पद्धतीने करायला लागतं. आणि जर समजा नाही केलं तर मग ते खूप मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून मेटल टेस्टिंग हे करायला लागतं सर. आता तुम्ही म्हटलात की आपण गाडीने आलो असाल, कशाने आलो तर. सो जेव्हा एखादा व्यक्ती मेटलची कुठलीही गोष्ट घेतो, गाडीचं एक्झाम्पल दिलं आहे तुम्ही, सो हे कस्टमरला पण बघणं गरजेचं आहे की रिपोर्ट्स वगैरे त्याला पण भेटतात, की हे फक्त जस्ट तुम्ही कंपनीसाठी टेस्टिंग करतात, कसं काय? ॲक्च्युली ज्यावेळी सर फायनली ज्यावेळी कंपन्या देतात, सपोज दॅट फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स म्हणा किंवा कुठलाही म्हणा, मारुती सुझुकी म्हणा, तुम्ही कुठलाही म्हणा, सो ह्या ऑलरेडी टेस्टिंग झालेल्या असतात. त्या म्हणजे अप्रूव्हल असंच भेटत नाही. कुठल्याही प्रोडक्ट डिस्पॅच व्हायचं म्हटलं तर त्याच्यामागे बऱ्याचशा प्रोसेस असतात वेगवेगळ्या. एंड टू एंड जर सांगायला गेलं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो मी, यामध्ये कसं असतं, आपण टाटा मोटर्सच एक्झाम्पल घेऊयात. टाटा मोटर्स काय करतं की गाड्या बनवतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या गाड्या बनतात, त्याच्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या. सो ज्यावेळी मटेरियल येतं त्यांच्याकडे सप्लायरकडनं, ज्यावेळी त्यांच्या कंपनीत मटेरियल येतं इनवर्ड सेक्शनला, इनवर्डला MTC देतातच ते लोक, सप्लायर लोक. MTC मीन्स मिल टेस्ट रिपोर्ट असतो. मिल टेस्ट रिपोर्ट म्हणजे जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग रिपोर्ट असतो त्याला MTC म्हणतात. शॉर्टमध्ये मी MTC म्हटलं, तुम्हाला लॉंग फॉर्म सांगितलं त्याचा. मिल टेस्ट रिपोर्ट असतो तो. तर त्या गुणवत्तेचं ते मटेरियल दिलं का इनवर्डला हे चेक केलं जातं क्वालिटी डिपार्टमेंटला. पण देन परत त्याचे प्रिव्हेंटिव्ह काळजी घ्यावी म्हणून ते काय लोक काय करतात की जे काही लॅबोरेटरी आहेत, थर्ड पार्टी एजन्सीज आहेत, लाईक दॅट आम्ही ज्यामध्ये आहोत. सो ते मग त्यावेळी आम्हाला कॉल देतात की बाबा समोरच्या सप्लायरने आम्हाला हे मटेरियल बरोबर दिलेलं आहे का नाही ते तुम्ही चेक करायला या. त्या केसला मग आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे आमच्याकडनं टेस्ट आहेत त्या टेस्ट करतो. देन ज्यावेळी हेल्पर लोक असतात, कुठलाही काही कॉम्पोनंट बनवतात किंवा प्रोडक्ट बनवतात, प्रोडक्ट ज्यावेळी बनवलं जातं त्यावेळी वेगवेगळ्या ग्रेड असतात, लाखो साऱ्या ग्रेड आहेत. SS-मध्ये, MS-मध्ये, फेरर्स, नॉन फेरर्स, खूप सारे मेटल वेगवेगळं आहे. सो त्या केसला काय होतं, ज्यावेळी इंटरनल हेल्पर लोक बनवतात काही पार्ट, समजा कुठल्या एखाद्या बॉडीचा पार्ट, गाडीच्या बॉडीचा पार्ट, तो गाडीचा पार्ट देखील आम्हाला इंटरनल चेक करायला लागतो. आणि फायनली ज्यावेळी डिस्पॅच होतं त्यावेळी जो घेणार आहे त्याच्यासमोर विटनेस करून दाखवायला लागतं. आणि जसं की तुम्ही क्वेश्चन्स केला की हे मग शोरूमवाले कस्टमर एंडला, तर कस्टमर एंडला हे मिल TC-पासून आमचे टेस्ट रिपोर्ट, NABL ॲक्रिडिएशनच्या ज्या लॅबोरेटरीज असतात नामांकित, त्यांचे रिपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगचे रिपोर्ट, हे सर्व रिपोर्टचा डेटा त्यांच्याकडे असतो सर. ओके, फाईन. टेस्टिंगचे बरेच टाईप्स असतील, किती तुम्ही कुठल्या प्रकारच्या टेस्टिंग्स करतात आणि कुठल्या इंडस्ट्रीसाठी करतात? येस, खूप छान क्वेश्चन्स आहे सर तुमचा हा देखील. सो यामध्ये कसं असतं, टेस्टिंगच्या प्रामुख्याने 2 कॅटेगरी आहेत यामध्ये. एक आहे DT, ज्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणतो, आणि दुसरं म्हणजे NDT, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. तर हा चॅप्टर खूप मोठा आहे, मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक 5-6 मिनटामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. सो DTमध्ये काय होतं, DTमध्ये पार्टला तुमच्या डिस्ट्रॅक्ट केलं जातं. डिस्ट्रॅक्ट म्हणजे काय, थोडक्यात ब्रेक केलं जातं. आणि NDTमध्ये काय होतं, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. सो ह्याच्यामध्ये कुठल्याही पार्टला तुमच्या इजा होत नाही किंवा तो पार्ट कुठलाही खराब होत नाही तुमचा नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगमध्ये. सो DTच्या प्रामुख्याने ज्या टेस्ट असतात त्यापैकी मी 3 टेस्ट सांगेल तुम्हाला, ज्यामध्ये केमिकल अनालिसिस असतं. केमिकल अनालिसिसमध्ये पण 2 प्रकारच्या केमिकल अनालिसिस असतात. एक बायस्पेक्ट्रोमेट्री आणि दुसरं असतं आपलं वेट मेथड. तो स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय होतं, सॅम्पल्स तुम्हाला त्यामध्ये आर्गॉन गॅस वापरला जातो आणि सॅम्पल
विथ त्या स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये डिजिटल रिपोर्ट येतो. त्या सॅम्पल आणि आर्गॉन गॅसचं थर्मल एक्सायटेशन होऊन कम्प्युटराइज रिपोर्ट आपल्याला जनरेट होतो ह्याला डिस्प्लेला डिस्ट्रक्टिव्हमध्ये केमिकल अनालिसिसमध्ये. सेम ॲज कम्पेअर टू NDTमध्ये काय होतं, पोर्टेबल इक्विपमेंट आहेत, ह्या फील्डवरती जाऊन आपण चेक करतो ज्याच्यामध्ये पार्टला कुठलीही इजा होत नाही. एवढंच आहे की NDTमध्ये जे आहे ते डिटेल्ड रिपोर्ट भेटत नाही. म्हणजे कुठला डिटेल्ड रिपोर्ट भेटत नाही मीन्स वॉट की काही याच्यामध्ये फुल लाईट एलिमेंट होतात आणि NDTमध्ये जे आपण PMI म्हणतो त्याच्यामध्ये पोल एलिमेंट होत नाही. हे झालं केमिकल अनालिसिस डेफिनेशन. सेकंडली येतं तुमचं टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल म्हणजे मेकॅनिकल अंतर्गत येत आहे. मेकॅनिकल अंतर्गत बऱ्याचशा वेगवेगळ्या टेस्टिंग आहेत. टेन्साईल स्ट्रेंथ आहे, तुमचं मायक्रोस्ट्रक्चर आहे, इम्पॅक्ट टेस्ट आहे. या सर्व टेस्टच्या नावे आहेत. टेस्टच्या नावे सांगायला गेलं तर भरपूर साऱ्या, तुम्हाला जसं म्हटलं की खूप मोठा खूप साऱ्या टेस्टिंग आहेत. सो याच्यामध्ये जनरली काय होतं टेन्साईल टेस्टमध्ये, याला आपण पुल आउट टेस्ट पण म्हणू शकतो. त्याच्या मटेरियलची स्ट्रेंथ किती आहे, त्याची इल्ड चेक केली जाते, इलॉंगेशन चेक केलं जातं. हे काय पॅरामीटर आहेत मी जे तुम्हाला सांगते, इलॉंगेशन, इल्ड स्ट्रेंथ आणि अल्टिमेट स्ट्रेंथ, त्या मेटलची स्ट्रेंथ किती आहे, मेनली त्याच्यामध्ये स्ट्रेंथ चेक केलं जातं. देन तुम्हाला मायक्रोस्ट्रक्चरमध्ये सांगितलं जे त्याच्यामध्ये फेराईट, परलाईट हे टेक्निकल वर्ड आहेत. सो जे बी मेकॅनिकल इंजिनियर्स असेल जे आपल्या बघत असल्यानं लक्ष देईल ते, तर फेराईट, फरलाईट असे वेगवेगळे जे वर्ड्स आहेत हे यामध्ये 100x, 200x, 300x, 400xला पिक्चर काढून त्याचं आपण मायक्रोस्ट्रक्चरमध्ये पूर्ण त्याचं डिस्क्राईब केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे पूर्ण. इम्पॅक्ट टेस्ट आहे, इम्पॅक्ट टेस्टमध्ये आयझोडप्रमाणे ते केलं जातं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. आणि नामांकित मानके त्याच्यामध्ये, मानके म्हणजे काय स्टँडर्ड आहेत, ASTMचे, ISOचे, जापनीज स्टँडर्ड. तर या सर्व स्टँडर्डप्रमाणे हे टेस्टिंग केले जातात. खूपच मोठे मोठे वर्ड्स आहेत तुमच्या टेस्टिंगचे की आपल्या व्ह्युअर्सला म्हणजे किती लक्षात राहतील माहीत नाही. शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. मेकॅनिकल डिपार्टमेंटचे असेल किंवा तुमच्या क्षेत्रातले असेल तर त्यांना डेफिनेटलीच कळेल. थोडा मेटल टेस्टिंग व्यतिरिक्त प्रश्न विचारतो की जेव्हा एखादा व्यक्ती बिझनेस चालू करतो, चाकणसारख्या किंवा पुण्यासारख्या सिटीत बिझनेस चालू करायचा, परत एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स नंतर परत कुठेतरी स्ट्रगल चालू करायचा. जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट केला, सुकरता टेक्निकल सर्व्हिसेस चालू केली कंपनी, त्यावेळेस तुम्हाला काय काय अडचणी आल्या, तुम्ही कसं मार्केट कॅप्चर केलं, कस्टमर कसे मिळवले, जेणेकरून आपल्या व्ह्युअर्सला कळेल की एक्झॅक्टली जेव्हा नवीन बिझनेस चालू होतो तेव्हा काय करावं लागतं. हां, खूप छान क्वेश्चन्स आहे सर हा देखील तुमचा. ज्यावेळी कंपनी रन केली, आता मेनली काय होतं की माझा 7 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स सेम फील्डमध्ये होता. ज्यावेळी मला वेगळं काहीतरी करण्याची इच्छा होती त्या अनुषंगानेच मी कंपनी चालू होती. क्लायंट बेस हा माझा होता बऱ्यापैकी. स्टार्टिंगला मला मॅनपॉवरचे चॅलेंजेस आले, कारण की मी बऱ्यापैकी पहिले 6 महिने, वर्षभर हा एकटाच बघायचो की कुठे कस्टमर शोधायचं, त्याचं रिपोर्टिंग करायचं, ह्या सगळ्याच गोष्टी मला स्टार्टिंगला चॅलेंज होता माझ्यासाठी. पण त्याच्यावर वर्कआउट करून मी सेकंड इयरला 2 मॅनपॉवर हायर केल्या. मॅनपॉवर हायर करून मग जे काही टेस्टिंगचं आहे वर्क डिस्ट्रीब्युशन झालं आणि मी हळूहळू स्पेसिफिकली सेल्स बघायला लागलो फक्त. त्यामुळं आता तोही चॅलेंजेस फेस झाला, पण त्याच्यावर पण सोल्युशन झालं सर. ग्रेट. ओके. आता साधारण किती लोकांची टीम असेल तुमच्याकडे आणि कस्टमरला तुम्ही कसं ऑन फील्ड जाऊन सर्व्हिस देतात की तुमच्या लॅबमध्ये येऊन येतात, कसं काय सर्व्हिस देतात? येस सर, सुखकर्ता टेक्निकल अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस हे जे आहे, कोर बिझनेस जो आहे तो आमचा NDTचा आहे, ज्यामध्ये नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगचं आहे, ज्यामध्ये इथं पुण्यामध्ये आमची 10 लोकांची टीम आहे. आणि फील्डवरती वेगवेगळ्या स्टेटला आमच्या ज्या साईट चालतात NDTच्या, तर फील्डवरती बाकी एक 30 लोकांची टीम आहे. अशी टोटल आमची एक 40 लोकांची टीम आहे. आणि क्वेश्चन्स काय म्हटलं सर तुम्ही परत सांगाल जरा? कस्टमरला तुम्ही कसं साईटवरती जाऊन सर्व्हिसेस देता की लॅबमध्ये? येस सर, येस, साईटवरती जाऊनच आम्ही ते इन्स्पेक्शन करून देतो त्यांचं. ओके, साईटवरती जाऊन तुम्ही सर्व्हिस. डेफिनेटली. या ज्या टेस्टिंगचे टाईप्स आहेत, म्हणजे तुम्ही आता बऱ्याच प्रकारचे DT NDT सर्व्हिसेसचे म्हटली, त्यांचं तुम्ही आता म्हटलात की तुम्ही फिजिक्स BSc फिजिक्स झालेला आहात आणि टेस्टिंग हा पूर्ण वेगळा सब्जेक्ट आहात. तुम्हाला काय चॅलेंजेस फेस करा, जो तुम्ही नवीन शिकला असाल तर काय चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागले या क्षेत्रात? चॅलेंजेस हेच फेस करायला लागले की शिकायला खूप लर्निंग ॲटिट्यूड होता. लाईफ लाँग लर्निंग हा माझा ॲटिट्यूड असल्यामुळं मला त्याचा बेनिफिट झाला. वेगवेगळे स्टँडर्ड रीडिंग करण्यात मी बराचसा वेळ घालवला. चॅलेंज होतं टेस्टिंग कशा पद्धतीने करायचं किंवा काय करायचं, त्याचा एक्सपिरियन्स होता. पण हे प्रॅक्टिकली होतं. थेरॉटिकलीसाठी मला चॅलेंज हेच होतं की मला स्टँडर्ड रीडिंग करायला लागले. स्टँडर्ड रीडिंग करून माझा तो चॅलेंज सॉल्व्ह झाला. आता तुमचे जे कस्टमर आहेत किंवा तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीला सर्व करतात आणि आत्तापर्यंत तुमच्याकडे किती कस्टमर झाले असतील?
मेनली आमचे कस्टमर बघायला गेले तर 250+ क्लायंट आहेत टोटल ग्रेट. ऑल ओव्हर इंडिया. आणि सेक्टरमध्ये जर काम बघायला गेलं तर कोर सेक्टर जो आहे आपला पुण्यामध्ये तो आहे ऑटोमोबाईल सेक्टर. टाटा मोटर्स आहे, महिंद्रा आहे आणि यांचे बरेचसे व्हेंडर आहेत. अल्फा लावल आहे, खूप सारे व्हेंडर आहेत. प्राज सारखे इंडस्ट्री आहे जे प्रोजेक्ट देते शुगर फॅक्टरींना. प्राज इंडस्ट्री देखील आहे. सो यामध्ये जे आहे आमचा जो कोर बिझनेस जो एरिया आहे, फूड अँड फार्मा इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपन्या, मॅन्युफॅक्चरर कंपन्या, ते आमच्यासाठी मेन टार्गेट असू शकतं. देन हीट एक्सचेंजर आणि हेवी SS फॅब्रिकेटर्स जे आहेत ते पण आमच्यासाठी बेस्ट कनेक्ट असतील आमच्यासाठी. देन सांगायला गेलं तर ऑइल अँड रिफायनरी जे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टमध्ये देखील NDTचं टेस्ट असतात. शुगर फॅक्टरीमध्ये पण RLA टेस्ट म्हणून असतं. सो RLA टेस्टिंगमध्ये काय असतं मेनली थोडंसं मी सांगेल त्याबद्दल. RLA टेस्टिंग मीन्स वॉट की जे काही बॉयलर असतात शटडाऊन प्रोजेक्टला ते लोक बोलवतात, त्या बॉयलरचा त्याचा थिकनेस वगैरे चेक करायचा असतो त्यांना. त्याचा थिकनेस काही कमी झाला आहे का. मग हे पोर्टेबल इक्विपमेंट आहे, आम्ही तिथं जाऊन त्याचा थिकनेस चेक करतो. छोटीशीच प्रोसेस असते एकदम. त्याला ऑइल लावून त्याचा चेक करायला लागतो. पोर्टेबल इक्विपमेंट असल्यामुळं थिकनेस चेक केली जाते. जसं मी तुम्हाला NDTमध्ये अजून एक टेस्ट असते अल्ट्रासॉनिक टेस्ट, ज्याला आपण अल्ट्रा फ्लॉ डिटेक्शन असं देखील म्हणू शकतो. यामध्ये काय होतं की यामध्ये वेगवेगळे प्रोब्स असतात आणि यामध्ये काय होतं, सपोज दॅट आता हा प्लेट आहे, या प्लेटमध्ये इंटरनल काही क्रॅक आहे की नाही, प्रोबने ते स्कॅनिंग करतो आपण ऑइल लावून. आतमध्ये त्याच्यामध्ये काही पिन होल्स आहेत का, पोरोसिटी आहे का, असे वेगवेगळे डिफेक्ट त्यामध्ये थ्रू अँड थ्रू त्याचे वेव पाथ थ्रू अँड थ्रू जातात आणि मग त्यामध्ये आपल्याला ते लक्षात येतं. सर ते अल्ट्रासॉनिक टेस्ट देखील केलं जातं. देन PMI मटेरियलचं केमिस्ट्री चेक केलं जातं. MPI म्हणून आहे मॅग्नेटिक पार्टिकल टेस्ट, ज्याचं सरफेसला एक तुम्हाला अप टू एक 4 mm पर्यंत जे आपल्याला डोळ्यांना व्हिजिबल दिसत नाहीत क्रॅक, पण ते जर आपण टेस्टिंग केलं MPI मॅग्नेटाईज तर नॉर्थ आणि वेगवेगळ्या डायरेक्शने जर चेक केलं आपण तर त्यामध्ये आपल्याला ते क्रॅक दिसून येतात. सो MPI अशा वेगवेगळ्या प्रकारच्या NDTचे ज्या टेस्टिंग्स आहेत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं SS हेवी फॅब्रिकेटर्स, शुगर फॅक्टरी, अशा वेगवेगळ्या विविध क्षेत्रांमध्ये आमची आत्ता सध्या कामं चाललेली आहेत. ओके. सो तुम्ही आता पुण्यात सर्व्हिस प्रोव्हाइड करतात बरोबर. जर तुम्हाला बाहेरचे प्रोजेक्ट्स मिळाले जसे की तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र झाले तुम्ही महाराष्ट्र राज्यात सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, आउट ऑफ महाराष्ट्र आले तर तुम्ही तिकडे पण सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात राईट. येस सर, आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट लेवलला पण कामं चालतात आमचे, लाईक चेन्नई, गुजरातला वापी, अशा वेगवेगळ्या स्टेटमध्ये आम्हाला. आणि असं नाही की स्टेटलाच, आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील डिस्ट्रिक्ट वाईज बरेचसे कॉल असतात. सोलापूर साईडला शुगर फॅक्टरी आहेत बऱ्याचशा, बारामती साईडला पण कामं असतात. आणि ॲबॉर्ड जरी काही संधी आल्या तरी पण आम्ही त्या करतो. ॲबॉर्डचं पण आम्ही एक प्रोजेक्ट छान केलेला शापूरजी पॉलंजीचा, अरे जो रवांडा या कंट्रीमध्ये केलेला. क्या बात आहे. म्हणजे सुकरता टेक्निकल सर्व्हिसेस ही इंडियात नाही तर बाहेर पण सर्व्हिस. येस सर, भारतभर आणि देशभर सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो. ग्रेट सर. ओके. आता जेव्हा कुठलाही बिझनेस स्टार्ट होतो कुणीही असू द्या तर त्या प्रत्येक बिझनेसला कॉम्पिटिशन असतेच. येस. सो सुकरता टेक्निकल सर्व्हिसेस ही वेगळं पण कसं आहे मार्केटमध्ये, काय तुमचे USP आहे, कसं वेगळं पण दाखवतात स्वतःला. वेगळे पण सांगायचं झालं सर तर बरोबर आहे, तुम्ही म्हणतात एक खूप खरं आहे. आज कुठलाही बिझनेस जर बघायला गेला, साधा चहा जरी म्हटलं तरी पावला पावलावर चहा आहे, पावला पावलावर वडापाव आहे. तसं नक्कीच कॉम्पिटिशन प्रत्येक क्षेत्रात आहे. जरी मेटल टेस्टिंग लॅब असेल तरी या क्षेत्रात देखील कॉम्पिटिशन नाही असं मी म्हणू शकत नाही. कॉम्पिटिशन आहे, पण मेनली काय होतं आमचं जे काय मला लक्षात ज्या काही गोष्टी आल्या की काय होतं, बऱ्याचदा जो काही स्टाफ असतो तो टेक्निकल नसतो. तर आमच्याकडे जे अनुभवी स्टाफ आहे, आता जे गेले 4-4, 5-5 वर्षांचा एक्सपिरियन्स असणारा स्टाफ आहे, त्यामुळे ते ऑन फील्ड तिथं जातात. म्हणजे जसा फाउंडर आहे तसंच मी त्यांना ट्रेन केलं. म्हणजे त्यांना असं वाटत नाही कंपनीमध्ये गेलं की बाबा हा कोण वेगळा. म्हणजे तिथल्या तिथंच त्याचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन फ्रीमध्ये कन्सल्टन्सी करतात. आमचे जे काही एम्प्लॉई जातात ते रिपोर्टिंग जागेवर करतात, कमिटेड जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की जरी समजा काही अडचण आली कुठल्याही क्वालिटी इंजिनियर्स लोकांना तर ते पुस्तकामधून देखील आम्ही एक्सपोर्ट आहोतच ऑलरेडी सर. तो त्याचाही बेनिफिट आहे आम्हाला. करेक्ट. कस्टमरला आता तुमची सर्व्हिस म्हटल्यानंतर तुमची साईट व्हिजिट होत असेल बरोबर. हां, साईट व्हिजिट करतात, सुरुवातीला कस्टमर बोलवतात, मग तुम्ही त्यांच्याकडनं काही चार्ज करतात की साईट व्हिजिट कसं काय असतं. नाही, साईट व्हिजिट झाल्याचं काय होतं, साईट व्हिजिट डायरेक्टली तुम्हाला आता तुम्ही पुण्यात महाराष्ट्रात सर्व्हिस देतात. येस. सपोज पुण्यात देतात. येस. मला औरंगाबाद किंवा त्याच्या पुढे बोलवलं. तुमचा नॉर्मली हायचा एक्सपेन्सेस वगैरे, मग तुम्ही कसं साईटवरचे
काही चार्जेस ठरवता की त्यांच्याकडे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट विजिट चार्जेस वगैरे कसं असतं? नाही, साईटवरती आम्ही गेलो तर चार्जेस घेतो, पण कन्सल्टन्सी मात्र फ्री ऑफ कॉस्ट घेतो. कन्सल्टन्सी फ्री ऑफ कॉस्ट देतो. त्यांची काय इन्क्वायरी ही समजून घेतो मेनली. तर काय आहे त्यांचं, काय इन्क्वायरी आहे, काय टेस्टिंग करायचं आहे, होईल नाही होईल. नसेल होत तर आम्ही डायरेक्टली सांगतो की सर हे होणार नाही बरेचदा. म्हणजे मग ते समोर असं सांगितलं की क्लायंटला देखील वाटतं की बाबा सोल्युशन आम्हाला छान दिलं आहे आणि जे होणारे नाही गोष्ट तर नाही म्हणून सांगितलं. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं त्याची जी काही पर्चेस ऑर्डर आहे ती घेतो आणि पर्चेस ऑर्डर घेऊनच साईट व्हिजिट करतो. सर, तुम्ही जे आता टेस्टिंग करता, जसं की प्रत्येक टेस्टसाठी काहीतरी एक इन्स्ट्रुमेंट असतं. म्हणजे तुम्ही जसं की आम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये जरी कोड टेस्टिंग करायला गेलो तरी सुद्धा त्याला आम्हाला बऱ्याच प्रकारे जिरा वगैरे सॉफ्टवेअर्स असतात जे मॅन्युअल टेस्टिंग करतात. तुमचे कुठले इन्स्ट्रुमेंट आहेत आणि काय कॉस्टिंग असते त्यांची? कॉस्टिंग सांगायला गेलं तर खूप कॉस्टली मशीन आहे सर. नक्कीच, तरी पण तुम्ही क्वेश्चन्स टाकलाय तर मी नक्कीच उत्तर देईल तुम्हाला. ऑलमोस्ट एक लॅबोरेटरी जर टाकायचं म्हटलं तर 2 CRचा सेटअप आहे याच्यामध्ये. जसं मी तुम्हाला म्हटलं स्पेक्ट्रोमीटर आहे. स्पेक्ट्रोमीटर मोर दॅन 60 lakhs अबाऊ त्याची प्राईज आहे स्पेक्ट्रोमीटरची, एक स्पेक्ट्रोमीटर घ्यायचं झालं तर. त्यानंतर UTM आहे. हे मेकॅनिकलचं टेस्टिंग करतं, UTM ज्याला UTM म्हटलं जातं. देन मायक्रोस्कोपचं आहे, करोजन टेस्ट आहे, असे वेगवेगळ्या इम्पॅक्टचं आहे. अशा वेगवेगळ्या इक्विपमेंट आहेत. आणि NDTमध्ये देखील वेगवेगळ्या ॲडव्हान्स आता मशीन आल्यात. सो त्या पण मशीन खूप कॉस्टली आहेत. जर तुम्ही चांगल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मशीन घ्यायला गेल्या मोर दॅन 40 lakhs अबाऊ मशीनच्या प्राइजेस आहेत सर. राईट. तुम्ही जसं म्हटलात की सुरुवातीला जॉब केल्यानंतर मग तुम्ही या बिझनेसमध्ये आला आणि ज्या पद्धतीने तुम्ही इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट सांगताय, सो डेफिनेटली तुम्हाला तिथं कुठेतरी कॅपिटल उभं करावं लागलं असेल. सो त्यामागचं थोडं मला सांग की तुम्ही ते कसं उभं केलं? म्हणजे जे आपल्याकडे व्ह्यूअर आज बघताय, त्यांना जरी कुणाला हा जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यांना हे कळेल की एक्झॅक्टली किती कॅपिटल लागेल, किंवा मग जर कॅपिटल नसेल थोडंसं असेल तर कसं स्टार्ट करता येईल? हां, माझं तर खूप छान प्रश्न आहे सर हा देखील तुमचा. सजेशन हे राहील की तुम्हाला कुठल्याही फील्डचा बादशाह व्हायचं तर तुम्ही अगोदर एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. बिझनेस करायचं म्हटलं तर त्याचा एक्सपिरियन्स लागतो. आणि तुम्ही जे सांगितलं फंडचा टास्क हा प्रत्येकाला येतोच आहे, तो कोणाला येत नाही. बिझनेस करायचं म्हटलं पैसा असतो, पण पैसा जर पाहिजे म्हटलं तर त्यासाठी आपल्याला ITR फायलिंग वगैरे सगळ्या स्ट्रॉंग लागतं सगळ्या गोष्टी. सो आपण कुठं ना कुठंतरी एम्प्लॉई असतो, कुठं ना कुठंतरी जॉब करत असतो. पण ह्या गोष्टी करता मला मेनली बेनिफिट त्याचा झाला. मला इव्हन सर मी 4,000 सॅलरी तेव्हापासून मी ITR फायलिंग करतो गेल्या 2015पासून. त्याचा बेनिफिट झाला मला. बेनिफिट या अनुषंगाने झाला की मी पर्सनल लोन घेऊन सुरुवात केली. मला टास्क होतंच, पण मी जर ITR फायलिंग केलं नसतं त्यावेळी तर मला जे 2019ला जे केलं ते माझं अजून लेट झालं असते सुरुवात. तर पर्सनल लोन घेऊन मी एक छोटंसं इक्विपमेंट घेऊन आणि त्या फील्डमध्ये सगळ्या गोष्टीचा अनुभव असल्यामुळं मला बिझनेस रन करायला मला जास्त काही चॅलेंजेस किंवा जास्त अडचणी आल्या नाही. आणि मग एक मशीन घेता मला जसा प्रत्येक वर्षी एक ॲसेट्स घ्यायचा मी संकल्प केला आणि त्या पद्धतीने मी एक्सपांड करत गेलो सर. सुकर्ता टेक्निकल सर्व्हिसेसमध्ये तरुणांना काय संधी आहेत आज जर म्हटलं तर? खूप प्राऊड फील होतं सर मला या गोष्टीचं. प्राऊड फील असं होतं की माझ्याकडं नूरल म्हणून एक व्यक्ती जे आज सौदी अरेबियामध्ये आहे, जो माझ्याकडे 1 वर्ष एक्सपिरियन्स घेतला त्या पर्सनने. ऑलरेडी त्याला एक्सपिरियन्स होता. माझ्याकडे आल्यानंतर 1-1.5 वर्ष राहिला आणि त्याला ऑफर आली चांगली सौदी अरेबियाची NDT फील्डमध्ये. सो ती व्यक्ती आज सौदी अरेबियाला आहे. या फील्डमध्ये जर यायचं म्हटलं तर मेनली कोण आहे, DME डिप्लोमा किंवा BSc चालेल. पण वेगवेगळे जर समजा कोर्सेस केले तर चांगल्या क्वालिटी डिपार्टमेंटलाही चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत. भारतभर आहेत, देशभर आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं सौदी अरेबियाला या साईडला NDTला खूप मोठा स्कोप आहे. गल्फच्या कंट्री आहेत, त्या कंट्रीमध्ये वेगवेगळा स्कोप आहे. आणि जर समजा कोर्सेस वगैरे केलेले असेल आणि जर समजा अनुभव असेल तर नक्कीच या बिझनेसमध्ये करिअरला खूप छान अपॉर्च्युनिटी आहेत. एक 4-4, 5-5 वर्षाचा एक्सपिरियन्स जर झाला तर फॉरेनला खूप छान प्रकारच्या संधी अवेलेबल आहेत सर. खरं म्हणजे तुमच्याकडचा व्यक्ती हा गल्फ कंट्रीमध्ये जाऊन जरी चांगल्या प्रकारचं पॅकेज कमवत असेल, सो डेफिनेटली या क्षेत्रात खूप जास्त चान्सेस आहेत खरंच चांगल्या पद्धतीने. सो आत्तापर्यंत तुमचं जे 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 10 वर्ष तुम्ही या क्षेत्रात नाव मिळवलेलं आहे. सो आत्तापर्यंत तुमच्या कस्टमरच्या काही सक्सेस स्टोरी असतील नक्की सर, त्यामुळे सुकर्ता या टेक्निकल सर्व्हिसेस आज मार्केटमध्ये स्टेबल आहेत, अशा सक्सेस स्टोरी सांगायला आवडेल? नक्की सर. सक्सेस स्टोरी सांगायला गेलं तर भरपूर आहेत. मी 2च सांगेल तुम्हाला फक्त. सक्सेस स्टोरी सांगायला गेलं तर प्रीमियम ट्रान्समिशन लिमिटेड म्हणून कंपनी आहे आपल्या चिंचवडला, जो NTPCचा एक NTPC क्लायंटचा एक जॉब होता.
गिअरचा जॉब होता मोठा, मला आजही आठवतं. मी स्वतः गेलो होतो इन्स्पेक्शनला तिथं, आणि त्यांच्यासाठी बऱ्याचशा चॅलेंजेस होत्या. पण आमच्याकडे अनुभवी अनुभवी टीम असल्यामुळं आम्ही सर्व टीम गेलो, त्यांची फेल्युअर ॲनालिसिस केलं तिथं, NDT केलं, आणि फायनली जे ते जॉब 3.5 करोड रुपयाचा जॉब जो स्क्रॅप करणार होते, त्याला आम्ही सगळं फेल्युअर ॲनालिसिस करून त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचे आहे. त्यांना कॉन्फिडन्स दिला, विश्वास दिला, त्याचे टेस्ट सर्टिफिकेट प्रोव्हाइड केले, आणि सगळ्या गोष्टी करून ज्यावेळी फायनली त्यांना लक्षात आलं की बाबा आता हे युजफुल आहे आणि हे आपल्याला कुठेतरी वापरता येणार आहे, ते आमच्यासाठी खूप मोठी आहे. त्यांनी आम्हाला मेलवर देखील ॲप्रिशिएशन लेटर दिलं, आणि त्यांनी आम्हाला एक लेटर देखील दिलं आमच्या टीमला सर्वांना. सो ती एक आमच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे सर. टेस्टिंगचं आमचं तिकीट साईज जरी छोटा असेल तर आम्ही करोडच्या सेविंग क्लायंटच्या करतो, यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि दुसरी सक्सेस स्टोरी सांगायची झालं तर हायवे इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून आहे, ज्याचं मेन कॉर्पोरेट ऑफिस आहे पंजाब लुधियानाला. तर यामध्ये काय होतं की त्यांचा चॅलेंज असा होता की त्यांनी पुण्यामध्ये नेटवरती, आजकाल डिजिटल जमाना आहे, त्यांनी नेटवरती बऱ्याच गोष्टी सर्च केल्या, बऱ्याच लॅबोरेटरीकडनं कोटेशन्स घेतल्यानंतर त्यांना टास्क होता की त्यांना ते विदिन 1-2 आठवड्यामध्ये संपवायचं होतं. काम जास्त होतं, कारण की ते पार्ट असा चाइल्ड पार्ट कुठला होता, जो आपला टाटा अल्ट्रा जो गाडी आहे, स्टेअरिंगच्या मध्ये जो असतो त्याला स्टेम म्हणतात, तो फिनिश कॉम्पोनंट होता. आता मी तुम्हाला इथं परत एकदा सांगायला मला आवडेल, MPI टेस्ट जे आहे, ज्याच्यामध्ये सरफेसला 4 mm पर्यंत आपल्याला डोळ्यानं न दिसणारा क्रॅक, ती जर टेस्ट केली आपण तर त्यामध्ये तो लक्षात येतो की सरफेसला काही क्रॅक आहे का नाही. तर त्यांना MPI आणि मटेरियल सेग्रिगेट करायचं होतं, मिक्स झालं होतं मटेरियल त्यांचं, PMIची, अशा 2 गोष्टीची रिक्वायरमेंट होती त्यांना. सो त्याच्यावरती मग ते आमच्याकडे इन्क्वायरी आल्यानंतर त्यांनी बऱ्याच जणांना सांगितलं की आम्हाला एवढ्या दिवसात पाहिजे. मी स्वतः इनिशिएटिव्ह लीड घेऊन त्यांना सांगितलं की सर तुम्हाला हे 2 आठवड्यामध्ये पूर्णपणे करून भेटेल. सो डे नाईटमध्ये माझ्यासाठी ते चॅलेंज होतं. मी टेम्पररी मॅनपॉवर घेऊन, माझे मॅनपॉवरही अपुरी पडले त्यावेळी लोकलची, मी टेम्पररी मॅनपॉवर घेऊन डे नाईट ते काम चालून त्यांची 40,000 क्वांटिटी त्याचं सेग्रिगेट करून दिलं, त्याचे रिपोर्ट दिले. ती आमच्यासाठी ही दुसरी सक्सेस स्टोरी आहे सर. त्यासाठी देखील आम्हाला त्यांनी खूप ॲप्रिशिएशन केलं, ॲप्रिशिएशन लेटर दिलं, आमच्या टीमला देखील अवॉर्ड दिला, त्यांनी अवॉर्ड रिवॉर्ड सर्व काही दिलं. ग्रेट. ओके. आणि त्यांचा जो प्लांट आहे तो आपल्या इथं चाकणला आहे. प्रकाश ढगे सर म्हणून विटनेसला आहेत, ते कधी सांगू शकतील. ते आज देखील चाकणला प्लांट आहे तो. आज मार्केटमध्ये कुणाला ओळखतात, सुकाता टेक्निकल सर्व्हिसेस की अमोल भोसले? सर तसं कॉम्प्लिकेटेड प्रश्न टाकला सर तुम्ही. तसं बघायला गेलं तर मी माझी अगोदर ओळख क्रिएट केली होती, पण आता सुखकर्ता टेक्निकल हे नाव वर्ल्ड वाईड झालं आहे. मी सुखकर्ता टेक्निकल नक्कीच नाव देशभर तर झालेच, आमचा बाहेरही प्रोजेक्ट झाला आहे, आणि ऑल ओव्हर इंडिया पण आता सुखकर्ता नावा म्हणून सुखकर्ताच्या नावानेच ओळख आहे. काय वाटतं कुणाला जास्त ओळखावं लागेल, म्हणजे अमोल भोसलेला ओळखायला पाहिजे की सुखकर्ता टेक्निकलला ओळखायला? असं काय नाही सर, सुखकर्ता टेक्निकलला ओळखलं तरी मलाच ओळखल्यासारखे, मला ओळखलं तरी सुखकर्ताला ओळखल्यासारखे, दोन्ही कोरिलेट आहे. आज आपल्यासोबत जोडलेले होते अमोल भोसले सर, सुखकर्ता टेक्निकल सर्व्हिसेसचे फाउंडर अँड CEO. खूप छान पद्धतीने त्यांनी आज आपल्याला मेटल टेस्टिंगबद्दल खूप सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकल व्यक्ती होतो त्यालाही अशा भाषेत समजत. डेफिनेटली सर, तुम्ही आपल्या सिनियर फिल्म स्टुडिओच्या बिझनेस पॉडकास्ट सिरीजमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप तुमचा धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू.